या हरीच्या लाडक्यांनो, एंजल आध्यात्मिक विचारधारा या संस्थेच्या माध्यमातून 100% घरच्या घरी तुम्ही कशा आजारातून बरे व्हाल याच्याबद्दल काही माहिती तुम्हाला दास शेअर करणार आहे। तर आवर्जून ऐका, व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो। हा जन्म आणि मरणाचा प्रश्न आहे। तर आता प्रत्येक कुटुंबात काही ना काही आजार आहेच की, प्रत्येक कुटुंबात काही ना काही आजार आहेच की। तर आमच्या संस्थेच्या ह्या हँडबिलच्या माध्यमातून एंजल योग साधनेमध्ये आरोग्य आणि अध्यात्माच्या विकासावर मोफत उपचार, इथे कुठल्याही प्रकारची संस्था तुमच्याकडून एकही रुपया घेत नाही। टोटल जे काम आहे ते आम्ही मोफत करतो मित्रांनो, आणि त्याचा कुठलाही मोबदला तुम्हाला द्यायचा नाहीये मित्रांनो। तर खालील आजारांवर आम्ही मित्रांनो मोफत करतो। तुम्हाला डायबिटीस आहे, शुगर आहे, बीपी आहे, हृदयरोग आहे, कॅन्सर आहे, HIV झालाय, ताणतणाव आहे, भीती आहे, लठ्ठपणा वाढलाय, गॅस आहे, अपचन आहे, ऍसिडिटी आहे, परत तुमच्यामध्ये मासिक पाळीचे काही प्रश्न असतील तर त्याच्यानंतर शारीरिक भौतिक काही व्याधी असतील, काही जुने आजार असतील, तर ह्या सर्व रोगांवर आहे ना मित्रांनो एकही रुपया खर्च न करता तुम्हाला बरं होता येतं मित्रांनो। आणि हे सगळ्या गोष्टी आपल्या अध्यात्मामध्ये लिहिलेल्या आहेत मित्रांनो। ह्याच गीतेमध्ये लिहिलंय, हेच ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय। आम्ही कधी वाचलंच नाही मित्रांनो, वाचाल तर वाचाल इथं म्हटलंय। आणि आमची जी संघटना, या संघटनेच्या मार्फत लाखो पेशंटला, लाखो आजारी लोकांना आम्ही जवळजवळ आता बऱ्यापैकी बरं केलेलं आहे मित्रांनो। ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना मित्रांनो, तर गावकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे का बाबा, सप्त्याचं जे 7 दिवस कीर्तन आहे ना, त्याच्यामध्ये असं एखादं कीर्तन तरी ठेवा जेणेकरून त्याचा काहीतरी वेगळा किंवा काहीतरी गावकऱ्यांना त्याचा भरपूर असा लाभ होऊ शकतो। तर ही गावकऱ्यांच्या चरणी माझे हात जोडून पाया पडून विनंती आहे मित्रांनो। सांगायचं तात्पर्य असे का मित्रांनो, आज प्रत्येक घराघरामध्ये आजार काय नाही, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला ट्रेस आहे, कोणाला चिडचिडापण आहे, कोणाला लठ्ठपणा आहे, कोणाला वजन कमी करायचे होत नाही, कोणाला वजन वाढवायचे ते होत नाही, बरेचशा समस्या आहे। पण मित्रांनो, समस्या अनेक जरी असेल तरी समाधान मात्र अध्यात्मामध्ये एक आहे, आणि ते मी तुम्हाला या संस्थेच्या माध्यमातून मोफत, एकही रुपया तुम्हाला इथे कोणी घेणार नाही आणि एकही रुपया तुम्हाला खर्च करायचा गरज नाही। तुमच्या घरच्या घरीच तुम्ही बरे होऊ शकता। फक्त मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशेने करणं हे आमचं कर्तव्य। आणि म्हणून आमच्या संस्थेचे काही प्रिन्सिपल आहेत। तर मित्रांनो, आमच्या संस्थेची प्रस्तावना आहे ती वाचून दाखवतो मित्रांनो तुम्हाला। या हरीच्या लाडक्यांनो, एंजल ही एक आजारी स्त्री व पुरुष यांची संघटना आहे। यामधील सभासद आपले वैयक्तिक अनुभव एकमेकांना सांगतात की ज्यामुळे सर्व सभासदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची आशा स्फुरते। अशा तऱ्हेने सभासद आपले स्वतःचे तसेच एक दुसऱ्याचे प्रश्न सोडवतात व स्वतःच आजारापासून दूर राहतात। या संघटनेत सामील होण्यास फक्त एकच अट आहे की आजारापासून मुक्त होण्याची सभासदाची इच्छा असली पाहिजे। संघटना कुठलाही धर्म किंवा सामाजिक अथवा राजकीय तत्वांचा प्रचार करत नाही। इतर कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी या संघटनेचा संबंध नाही। संघटनेचे ध्येय एकच आहे की आजारापासून स्वतःला दूर ठेवणे व इतर आजारी लोकांना विनामूल्य मदत करणे। धन्यवाद मित्रांनो। ही आमच्या संस्थेची प्रस्तावना आहे। त्याच्यामध्ये संस्थेची आहे ना काही उपास साधन आहे जे तुम्हाला रोगांमधून मुक्त करण्यासाठी, रोगांपासून बरं होण्यासाठी लय महत्वपूर्ण आहे। याला एकही रुपया खर्च नाही मित्रांनो, फक्त तुम्ही रोजच्या जीवनात ते अंमलात आणणं गरजेचं आहे। आणि आमचे एंजल उपास साधनेचे महत्व, कोणतीही मानवी शक्ती आम्हास रोगमुक्त करण्यास असमर्थ आहे हे आम्ही मान्य केले। ध्यान आणि प्रार्थना याच्या साहाय्याने सहज साध्य होऊ शकतो।
आजारी व्यक्तीसाठी आम्ही सामुदायिक प्रार्थना केली व सर्व सभासदांना त्याचा भरपूर फायदा झालेला दिसून आला. सामूहिक प्रार्थना आहे ना मित्रांनो, हे आम्हाला आधी सांगितलं होतं का, तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि कायमी कीर्ती पतित वर्णू. तुम्ही संत माय बाप, तुम्ही जर माझ्यासाठी काय मागितलं तर ते बाकी पांडुरंगाला द्यावाच लागेल. म्हणून इथं म्हटलं ना, जे जे इच्छे मनुष्य प्राणी ते ते पूर्वी चक्रपाणी. जर तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल तर आरोग्य मिळेल, जर तुम्हाला धन पाहिजे असेल तर धन मिळेल, जर तुम्हाला संपदा पाहिजे असेल तर संपदा मिळेल, आणि जर तुम्हाला कृतज्ञता पाहिजे असेल तर कृतज्ञता मिळेल, आणि जर तुम्हाला पांडुरंगाच्या चरणी सेवा पाहिजे असेल तर सेवा सुद्धा देण्याचं काम साधू संत करत असतात. म्हणून इथं म्हटलंय की आम्ही आजारी व्यक्तींसाठी सामूहिक उपासना केली व आम्हा सर्व सभासदांना त्याचा भरपूर फायदा झालेला दिसून आला. त्याच्या पुढे जाऊन समजवतायत मित्रांनो, परमेश्वराची कृपा होऊन व त्याची तशी इच्छा असल्यास आम्ही आजारातून रोगातून नक्कीच बरे होऊ शकतो. इथे म्हटले ना, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेल. इथे परमेश्वराची कृपा होऊन त्याची तशी इच्छा असल्यास आम्ही 100% रोगातून बरे होऊ शकतो. मित्रांनो, गॉड ही संकल्पना ही कोणत्या एका धर्माची नाही, एका जातीची नाही, एका प्राण्याची नाही. परमेश्वर पांडुरंग हा सगळ्यांचा आहे. इथे म्हणणं ना, वृक्ष वल्ले आम्ही सर्वांचा पांडुरंग आहे. आणि त्याच्यामुळे इथे कोणत्या जाती धर्माच्या लोकांचा वैयक्तिक असा काय हा संप्रदाय किंवा इंजल ही संस्था एका विशिष्ट संप्रदायाची असं काही नाही मित्रांनो. इथं कोणी या, नटखट या आणि शुद्ध होऊन जा. मित्रांनो, ज्याला त्रास आहे त्याने नक्की या, नक्की याच्यातून तुम्ही बाहेर पडाल. त्याच्यासाठी आम्ही तुम्ही प्रार्थना नक्की करू. प्रकृतीमध्ये त्याच्या पुढे लिहिले, प्रकृतीमध्ये पक्षी व प्राण्यांचे ऑपरेशन होत नाही व कोणत्याही प्रकारचे ते औषध किंवा गोळ्या घेत नाही. परत एकदा रिपीट करतो मित्रांनो, प्रकृतीमध्ये कोणत्याही पक्षी किंवा प्राण्याचे ऑपरेशन होत नाही व कोणत्याही प्रकारचे ते औषध किंवा गोळ्या घेत नाही. मग माणसाला याची गरज काय, हा मोठा प्रश्न आहे. या मायबापांनो, हरीच्या लाडक्यांनो, प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला आहे का बाबा माणसाला याची काय गरज ऑपरेशनची. प्रकृतीमध्ये जनावर तर गोळ्या घेत नाही, पक्षी प्राणी हे तर काय गोळ्या औषधं घेत नाही. आता तुम्ही जनावरांना इंजेक्शन देताय म्हणून त्यांची ऑपरेशन करावं लागतात, कारण तुम्हाला जास्त दूध पाहिजे. पण नॅचरलिटी मध्ये ह्या सगळ्या गोष्टी काहीच गरज नाही मित्रांनो. आणि सगळ्यात आधी मित्रांनो आपण समजून घेऊ, रोग म्हणजे काय. रोग म्हणजे काय रे बाबा, तर सहज अवस्थेमध्ये आलेले परिवर्तन, याचं नाव रोग आहे. जर काही गोष्टी नॉर्मल आहेत तर ठीक आहे ना, तो माणूस स्ट्रॉंग आहे. पण काही गोष्टी परिवर्तन झालंय शरीरामध्ये, काहीतरी गोष्ट परिवर्तन म्हणजे नक्की काय, अंग गरम होणं, काहीतरी शरीरातून वाहते, पस म्हणा, सर्दी म्हणा, खोकल्याच्या माध्यमातून कफ म्हणा, काहीतरी वाहते आणि काहीतरी आतमध्ये अडकले. म्हणजे काहीतरी शरीरातून बाहेर फेकलं जाते आणि काहीतरी गोष्टी बाहेर फेकायला पाहिजेत त्या फेकल्या जात नाही, काहीतरी अडकलंय आतमध्ये. म्हणजे सहज अवस्थेमध्ये आलेलं परिवर्तन याला आजार म्हटलेलं आहे. आणि शास्त्रामध्ये कुठल्याही रोगाला तसं बघायला गेलं तर कुठल्याही गोळीची गरज नाही. या हरीच्या लाडक्यानं हे एकदम तुम्ही सहज साध्य करू शकता. फक्त काय होतं माहितीये का, आम्हाला काही गोष्टी माहिती नाही. आम्ही प्रत्येक जण हाच विचार करतो का, हाच्या ठीक आहे, डोकं दुखायला लागले ना, चला डॉक्टरकडे. डायबिटीस जास्त झालाय, चला डॉक्टरकडे. शुगर जास्त आहे, चला डॉक्टरकडे. मुळव्याध झाले, चला डॉक्टरकडे. पण यार डॉक्टरकडे जाऊन गोळ्या खाऊन जर आजार जर पूर्णपणे बरे होत असते तर मरेपर्यंत गोळ्या खायची गरजच नाही ना.
काय गरज आहे का मरेपर्यंत गोळ्या खायची? अहो काही काही लोकांना सकाळ दुपार संध्याकाळ सकाळपासून जेवण कमी गोळ्या जास्त चालू आहे. मग आता एवढे पैसे गोळ्यात घातले तर तो पेशंट वाचला पाहिजे ना, पण नाही ना, त्याला मरावंच लागतं ना. बरं गोळीचं असं आहे मित्रांनो, आता त्या गोष्टी बोलणं ठीक असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण जर मी मणक्यासाठी किंवा माझं पोट दुखत असेल गोळी घेतली तर पोट दुखायचं बंद होतं आणि कंबर दुखायला सुरुवात होती. या हरीच्या लाडक्यानं पोटासाठी गोळी घेतली होती, पोट बंद होतं, कंबर दुखायला सुरुवात होती. परत कंबरासाठी वेगळी गोळी घेतली, कंबर दुखायची बंद झाली, छाती जळजळ सुरू झाली. परत छातीची गोळी घेतली, छाती दुखायची बंद झाली, हातापायाला थरकाप यायला लागला. परत कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या, हे घेतलं ते घेतलं, ते बंद झालं, मणका दुखायला लागला. परत मणक्यासाठी वेगळी गोळी घेतली मित्रांनो, तर मणका थांबला, आता चक्कर यायला सुरुवात आहे. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व जर केलं असेल ना, तर कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्हाला गोळी ही घ्यावीच लागते. आणि गोळ्यांच्या कंपन्या तुमच्या नाही, मायबापांनो मला माफ करा, मी कोण क्लेम करत नाही, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्हाला गोळी ही घ्यावीच लागते. आणि गोळीपासून जर तुम्हाला, आणि किती वर्ष गोळ्या खाणार? गोळ्या खाऊन जर तुम्ही वाचणार असाल तर खुशाल खा ना बाबा, एकही रुपये त्या जेवढे पैसे तुमचे आहेत खिशात तेवढे खाली झाल्याशिवाय तोपर्यंत खात राहा. पण एकही व्यक्ती गोळीने पूर्णपणे बरा झालाय असा मला दाखवून द्या मायबापांना. म्हणून सावध व्हा. साधू संत हे तुम्हाला जाग करायचं काम करत असत. साधू संत हमेशा जाग करायचं. पुरते हे जन न पाहे डोळा, म्हणून संत जनदया आली. या हरीच्या लाडक्यांनो, मेन झाले काय माहिती का, आम्हाला काही गोष्टी माहिती नाही. आता मला एक सांगा, तुम्ही जर समजा तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी झालं तर तुम्ही काय करता? गाईचं दूध पिता किंवा मग डॉक्टरकडे जाता का बाबा लई कमजोरी आली, आमका आले तमका आले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डॉक्टर काय करतो? तुम्हाला कॅल्शियम लिहून देतो, कॅल्शियमच्या गोळ्या, त्याच्याबरोबर सप्लिमेंट लिहून देतो, त्याच्याबरोबर गॅसची एक वेगळी गोळी लिहून देतो. आणि मग हे सगळ्या गोळ्या घेऊन तुम्ही घरी येता आणि जेवता. डॉक्टर सांगतो जेवल्यानंतर गोळ्या घ्या, ही जेवायच्या आधी घ्या, ही जेवायच्या नंतर घ्या. मग ह्या सगळ्या तुम्ही गोळ्या घेता. पण तुम्हाला हे माहिती आहे का कॅल्शियमचं जे प्रमाण आहे त्या आईच्या दुधात किती आहे मित्रांनो? तर 28% आईच्या दुधात ते कॅल्शियमचं प्रमाण. आता गाईच्या दुधात कॅल्शियमचं प्रमाण किती आहे? तर 210% गाईच्या दुधात कॅल्शियमचं प्रमाण आहे मित्रांनो. त्याच्यानंतर म्हशीच्या दुधात कॅल्शियमचं प्रमाण किती आहे? तर 210% म्हशीच्या दुधात, 120% गाईच्या दुधात कॅल्शियमचं प्रमाण आहे आणि 210% म्हशीच्या दुधात कॅल्शियमचं प्रमाण आहे मित्रांनो. त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं तर शेवग्याच्या पानामध्ये कॅल्शियमचं प्रमाण, आपण जो शेवगा खातो ना, शेवग्याच्या पाल्यामध्ये, पाल्याच्या रसामध्ये ना कॅल्शियमचं प्रमाण 710% मित्रांनो. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगेल मित्रांनो, चिंचेच्या पानामध्ये कॅल्शियमचं प्रमाण 1485% मित्रांनो, चिंचेच्या पानात. आणि त्याच्यामध्ये त्याच्या पुढे जाऊन सांगाल का मोहरीच्या पानाचा जर तुम्ही रस पिले तर 3095% मोहरीच्या पानात कॅल्शियम. तर मला एक सांगा, कॅल्शियमचं जर शरीरातलं प्रमाण जर कमी करायचं असेल, वाढवायचं असेल, तर तुम्ही म्हशीचं दूध प्याल का थोडा शेवग्याचा पालाचा रस प्याल? तर मित्रांनो, आयुर्वेदामध्ये हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आणि वापरून तर बघा ना, याला काही खर्च आहे का? आता गावागावात शेवग्याची झाडं भरपूर आहेत ना. थोडासा पाला आणला, एक मूठभर आणि मिक्सरला बारीक केला आणि त्याचा ज्यूस एका पातळ कपड्यामध्ये काढून तुम्ही तो सकाळी पिऊ शकता. त्यांनी जे मेडिकलचा तो तुमचा जो एक्स्ट्रा खर्च होता तो बाकी 100% कमी होणार आहे मित्रांनो. करून तर बघा ना. अहो, हजारो लोकांना आपण रिपेअर केलं, एकही रुपया घेतला नाही, फक्त त्यांना मी आयडिया दिली.
आणि एंजल आध्यात्मिक विचारधारा या संस्थेचं मूळ हेच आहे का बाबा, बिना पैशाचं आरोग्य. काही आमच्या ध्यान साधना आहे, काही उपासाच्या साधना आहे. मित्रांनो, सामूहिक उपवासाचं पण तुम्हाला आपल्याला शास्त्रामध्ये आहे ना, सगळ्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं बाबा, नवरात्रीचा उपवास, आज एकादशीचा उपवास, बारशीचा उपवास, गोकुळाष्टमीचा उपवास, हे सगळे उपवास सांगितलेले. पण आम्ही कधी ते केलेच नाही. आणि केले तर आता गमीला भर खिचडी खाल्ल्यावर काय त्या उपवासाचा फायदा होणार? अरे बाबा, उपवास सांगितलेत कशाला? त्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना, पण त्या गोष्टीकडे कोणी लक्षच देत नाही. फास्टिंग इज आज बाहेर देशातले लोक फास्टिंगवर आज कॉन्सन्ट्रेट त्यांनी केलेले. जगामध्ये सगळे लोक उपवास धरता येते आणि त्यांना गोळ्या बंद झाल्या, त्यांच्या मोठे मोठे आजार बरे झाले, डायबिटीज, शुगर, कॅन्सर सारखे आजार पण आज बरे झालेले, फक्त उपवासाने. धर्मग्रंथाने आम्हाला उपवास दिला मित्रांनो, पण कधी आम्ही त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ते प्रमाण पण दिलेले का, व्याधी व्याळ सुटले तया तेजा वया घातले माझं वन पोटी. व्याधी रूपी सर्प आहेत ना मित्रांनो, तुमच्या जन्मजातच तुमच्या अंगामध्ये झोपलेले. व्याधी रूपी सर्प जन्मापासूनच तुमच्या शरीरात ते झोपलेले. पण काय, त्यांना जागा करण्यासाठी तुम्ही चुकीच्या पद्धतीने आहार खाल्ला, आहार घेतला, आणि मग काय झालं, ते व्याधी रूपी सर्प जागे झाले आणि त्या सर्पांनी काय केलं, तुम्हाला आतमध्ये सगळ्यांना गुरफटून घेतलंय, वेडा घातलाय आणि त्याचे सगळे रोग तुमच्या शरीरात झाले. हे साधू संतांनी आधीच सांगितलं होतं ना. आणि या मायबापांनो, हरीच्या लाडक्यांनो, आहार हेच आजाराचं मूळ कारण आहे. आणि म्हणून जेवढं होईल तेवढा आहार कमी करायला घ्या. आता दुसरी गोष्ट, औषध आहेत ना, औषध जे काही आम्ही तुम्हाला देणार आहेत किंवा जे सांगणार आहे, हे औषध तुमच्या आजूबाजूलाच आहेत. आंब्याचा पाला आहे, लिंबाचा पाला आहे, चिंचेचा पाला आहे, कोरफड आहे, तुमचं नागिल्याचं पान आहे, कौदरीचं पान आहे, पिंपळाचं पान आहे, शेवग्याचा पाला आहे, परत बऱ्याचशा गोष्टी अशा रानभाज्या आहेत, झाडपाला आहे. हे झाडपाल्याच्या औषधाने आणि तुम्ही योग आणि मेडिटेशन करून कुठलाही मोठ्यात मोठा आजार तुम्ही बरे करू शकता आणि याला एकही रुपया खर्च नाही. या प्रक्रियेला एकही रुपया लागत नाही. आणि मला एक सांगा, आंब्याच्या पाल्याचा जर तुम्हाला रस प्यायला सांगितलं तर त्याच्यावर कोणी औषध फवारलंय का हो? बरं, चिंचेच्या पानाचा रस प्यायला सांगितलं त्याच्यावर कोणी औषध फवारलंय का? त्याला युरिया खत उज्ज्वला घातलंय का कोणी? नाही ना बाबा, माय बापांना. हा जर कडुलिंबाचा पाला तुम्हाला जर म्हटलं बाबा मिक्सरला बारीक करून तुम्ही प्या, त्याला कोणी औषध मारलंय का त्या पाल्यावर? त्याला कोणी खत मारलेत का? त्याला कोणी सुटला उज्ज्वला घातलाय का? त्याच्यावर 4-4 महिन्यांनी खतांच्या फवारण्या होत आहेत का? तर नाही ना. आणि मेडिसिनच्या कंपन्यांनी हेच कंटेन औषध गोळ्यांमध्ये वापरलेले. तर बाबा 500 पॉवरचं औषध तुम्ही स्वतःच रस करून घ्या की घरच्या घरी, आणि चांगला तुम्हाला त्यात रिझल्ट येईल, चांगला तुम्हाला प्रकृती सुधरेल. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं जर असेल ना, तर मायबापांनो तुम्हाला हरिपाठ घ्यावा लागेल, ज्ञानेश्वरी वाचावं लागेल, नाथ महाराजांचा भागवत वाचावं लागेल आणि संत रामदास स्वामींचा तुम्हाला ग्रंथ वाचावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टीतून बाहेर पडणे शक्य, कारण अध्यात्मच तुम्हाला याच्यातून तारू शकतो. आणि इथे आम्ही काय केले संस्थेच्या माध्यमातून, बाबा नामे तारिले अपार महापापी दुराचार. नामामध्ये एवढी ताकद आहे का महापाप्यांना सुद्धा त्यांनी तारले. आणि नाम सब रोगों की औषधी, नाम सब रोगों की औषधी आहे. बाबा ह्या नामामध्ये एवढे ताकद आहे का हजारो लाखो प्रकारचे रोग तुमचे ह्या नामाने बरे होऊ शकतात. पण कुठेतरी विश्वास तर ठेवा. माय बापांनो, ह्या जगात विश्वास कोणाचाच कोणावर राहिला नाही. अरे ज्या निर्मात्यांनी जन्माला घातलं त्याच्यावरही विश्वास आमचा नाही.
आम्ही कोणाचंच ऐकायला तयार नाही, आम्ही कोणाचंच काही समजून घ्यायला तयार नाही. साधू संत आले बोलून गेले, आम्ही साधू संतांचं ऐकलं नाही, आम्ही संत ज्ञानेश्वरांचं ऐकलं नाही, संत तुकारामाचं ऐकलं नाही, संत नाथ महाराजांचं ऐकलं नाही, संत एकनाथांचं ऐकलं नाही, संत नामदेव महाराजांचं ऐकलं नाही. अशा अनेक संतांचं आम्ही ऐकलं नाही. बाबा, तुमच्या हात जोडून पाया पडून विनंती आहे माझ्या हरीच्या लाडक्यांनो, आता तरी ऐकायला शिका थोडं. जर रोगातून बरं व्हायचं असेल तर कुठेतरी ऐकायला शिकायला पाहिजे. आणि ह्या सहज साध्य साधनेमधून तुमचे हजारो आजार तुम्ही बरे करू शकता. बऱ्याचशा रोगातून तुम्ही बाहेर येऊ शकता. आजारी झाल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आजारी न होण्यासाठी आज तुम्ही काळजी घेऊ शकता. आज YouTube मध्ये भरपूर असे व्हिडिओ अवेलेबल आहेत का जे रोगापासून तुम्ही त्याही गोष्टी फॉलो करून सहज साध्य करता येतं तुम्हाला. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला समजावेल दास का बरेचशा अशा काही साधनं आहेत, याला एकही रुपया लागत नाही. हे बिना पैशाचं घरच्या घरी तुम्हाला बरं व्हायचे. याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाहीये, फक्त एकच खर्च आहे आणि तो म्हणजे एकत्र या आणि पांडुरंगाचं ध्यान करा, हरिपाठ करा, कीर्तन करा, भजन करा आणि ह्या भजनाच्या माध्यमातून एकत्र प्रार्थना करा आणि 100% तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण दासचा हा खूप जुना अनुभव आहे. बरेचशा सभासदांना अशा पद्धतीने दास घरच्या घरीच बरं केलेले, ज्यांना जवळजवळ सकाळ दुपार संध्याकाळ रात्री झोपेपर्यंत ज्यांना गोळ्या चालू होत्या आज त्यांना गोळ्या नाही. ज्यांना शुगरच्या डायबिटीजचे जे इंजेक्शन घ्यायचे होते आज त्यांना डायबिटीजचे इंजेक्शन घ्यायची गरज नाही. इनिमा या साधनेतून बऱ्याचशा लोकांचं मुळ्यात आहे हे सुद्धा प्रकार घरच्या घरी बरा केलेला आहे. मित्रांनो, ज्यांना ऑपरेशन करायची गरज होती त्यांना आता ऑपरेशन करायची गरज नाही. अशा सर्व रोगांवर आपल्याला सहज साध्य करता येतं. म्हणून तुमच्या चरणावर दासची विनंती, या हरीच्या लाडक्यांनो, हा जो मेसेज आहे हा सहज घेऊ नका. ग्रामस्थांना गावकऱ्यांना दासची नम्र विनंती का बाबा, सप्तेच्या कीर्तनामध्ये टाइमपासचं कीर्तन आता लई झाले. आता अध्यात्मामध्ये काहीतरी रोगाविषयी माहिती मिळते का? तर असंही 7 दिवसाच्या कीर्तनामध्ये एखादा दिवस हाही ठेवा जो 9 तरुणांना रोजगार देईल. हेही कीर्तनाच्या माध्यमातून होऊ द्या. आणि जो आजारापासून घरच्या घरी कसं बरं व्हायचं किंवा रोग याची काय दक्षता, रोगाची काय लक्षणं आणि अध्यात्मामध्ये रोग कसं सांगितलंय ही जनजागृती ग्रामस्थांनी करून घ्यायला पाहिजे. किंवा गावामध्ये असे काही कार्यक्रम लावायला पाहिजेत जेणेकरून इतर ग्रामस्थांना त्याचा भरपूर असा फायदा होईल. जे आजारी आहेत त्यांनाही फायदा होईल आणि जे भविष्यात आजारी होणार आहे अशांनाही फायदा होईल. एवढं बोलून माझे संपवतो. या माझ्या हरीच्या लाडक्यांनो, दासवर असाच आशीर्वाद असू द्या. आणि पुन्हा एकदा सर्वांचं मी अभिनंदन करेन आणि पांडुरंगाच्या चरणी एकच विनंती करेन का दया कर, कृपा कर, बक्षीस कर आणि आम्हा सर्व साधू संतांना ह्या विडा पिडा ज्या काय आमच्या षड विकार जे आम्हाला जडलेले आहेत यातून मात्र बाहेर काढ. जय जय पांडुरंग हरी, जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.